आंबट, गोड, तिखट चवीची कैरीची कढी पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने। या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतली। कैरी धुवून घेतली, पुसून घेतली आणि याचे असे पातळ काप केलेत। तर साधारण एक छोटी वाटी भरेल ना इतकेच काप घेतलेत मी। पाणी घातले आणि कुकरला ना 2 शिट्या काढून चांगली शिजवून घेतली। पातेल्यामध्ये शिजवली तर एक 4-5 मिनटं जास्त लागतात। तर फोडणीसाठी साहित्य घेतले मोहरी, जिरं, लसूण घेतलाय ठेचलेला आणि हिंग घेतलाय, सुक्या मिरच्या, लाल मिरच्या, कोथिंबीर आणि बेसन पीठ घेतलंय। बेसन पीठ ना 1 मोठा चमचा इतकं घेतलंय। तर शिजवलेल्या कैरीमध्येच घातलंय मी आणि असं मिक्स करून घेऊ म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। पीठ मिक्स होईल किंवा पाण्यामध्ये ना पीठ मिक्स केलं तरी सुद्धा चालेल। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलंय। आवडीनुसार तेल किंवा तूप घ्यायचे। तर मी तूप घेतलं होतं 2 चमचे। फोडणीसाठी ना सुरुवातीला मोहरी, जिरं आणि ठेचलेला लसूण घालून घेतलाय। तर हिंग थोडासा नंतर घालू म्हणजे जळणार नाही। मोहरी, जिरं तडतडलंय तर यामध्ये 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या ना अशा चिरून घेतल्यात मधून आणि त्या घालून घेऊ। किंवा हिरवी मिरची, आलं, लसूण मिक्सरला वाटण करून घातलं ना तरीसुद्धा चालेल। कढीपत्ता घातला आहे 5 ते 6 पाणी, हळद घातली थोडीशी आणि हिंग घातला आहे। फोडणी भाजली गेली म्हणजे यामध्ये ना बेसन पीठ मिक्स केलेलं शिजवलेला आंबासुद्धा घालून घेऊ। तर आपल्याला ही कढी किती हवी ना त्यानुसार पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि अगदीच जर पातळ वाटलं ना तर यामध्ये आपण पीठ मिक्स करू शकतो। तर या ठिकाणी मी बेसन पीठ वापरलं होतं। बेसन पीठ किंवा तांदूळ पीठ किंवा गहू पीठ जे असेल ते पीठ वापरू शकतो। तर मी थोडं पाणी घातलं होतं आणि सुरुवातीला 1 मोठा चमचा वापरलं होतं ना पीठ, तर पुन्हा 1 चमचा इतकं वापरलं होतं। तर असं पाण्यामध्ये पीठ ना बेसन मिक्स केले पाहू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि घालून घ्यायचं यामध्ये। जर आपल्याला वाटत असेल ना तर पातळ होते कढी किंवा अगदीच आंबट झाली आणि वाढवायची आपल्याला, तर ना असं आपण पीठ घालून करू शकतो। चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं मी आणि 1 चमचा साखर घातली। मध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीरसुद्धा घालून घेते। तर हे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं नाहीतर उतू जातं। तर यामध्ये आपण जी फोडणी बनवली ना ती महत्त्वाची। ओलं खोबरं घेतलं आहे पाहू शकता। तर हे मिक्सरला फिरवून ना गाळून घेतलं आहे आणि हे खोबऱ्याचं दूध जे आहे ना ते घालून घेऊ, मिक्स करून घेऊ कढीमध्ये आणि याला चांगली ना उकळी काढून घेऊ। तर ओला नारळाचं दूध न घालता सुद्धा ना खूप छान अशी ही कढी बनली जाते। पण ओल्या नारळामुळे ना कैरीचा जो आंबटपणा आहे ना तो बॅलन्स व्हायला मदत होते। यासाठी म्हणून यामध्ये ओल्या नारळाचं चव किंवा ओल्या नारळाचं दूध किंवा थोडासा गूळसुद्धा नक्की घालायचं आहे। आणि शिजवलेली कैरी ना जितकी लागेल ना तेवढीच घालायची। खूप जास्त घातली म्हणजे कढी ना थोडी आंबट होईल। तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडीशी साखर घातली किंवा गूळ घालू शकतो, कोथिंबीर घातली, नारळाचं दूध घातलं आहे वाटीभर आणि या ठिकाणी शिजवून आपली मस्त अशी कैरीची कढी बनवून तयार झाली। तर अगदी थोडं जास्त ना हिरवी मिरची, आलं, लसूण घालून आंबट, गोड, तिखट अशी ही कैरीची कढी चवीला खूप छान जेवणाची चव वाढवणारी अशीच बनली जाते। तर ही आपण भातासोबत किंवा जेवणाच्या ताटामध्ये ना साईड डिश म्हणून सुद्धा अशी वापरू शकतो। तर शेवटी ना मी 2-3 मिनटं उकळी काढून घेतली पाहू शकता। सुरुवातीलाच व्यवस्थित उकळी काढून घेतली म्हणजे ना पीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि दाटसर अशी कढी बनली जाते। तर पीठ लावलं म्हणजे कढी ना दाटसर अशीच बनते। तर बेसन पीठ, तांदूळ पीठ किंवा गहू पीठसुद्धा चालेल, लावून व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायची पाहू शकता। आणि या ठिकाणी अगदी पटकन अशी साधी सोपी आपली कैरीची कढी बनवून तयार झाली। तर उन्हाळ्यात ना दह्याची किंवा ताकाची कढी करण्यापेक्षा ना ही कैरीची कढी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। साधी सोपी कैरीची कढी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून
चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.